आज घरात भाजीच नाही, फ्रीज उघडला तर फक्त रिकाम्या डब्यांचा आवाज. पण काळजी कशाची? कारण आज आपण बनवणार आहोत अशी झटपट, चवदार आणि तिखट खमंग गोळ्यांची आमटी, जी लागते इतकी भारी की खास भाजीची गरजच नाही. फक्त घरात असलेले बेसिक साहित्य, थोडं बेसन, मसाले आणि आपला मराठमोळा फोडणीचा जादुई तडका. ही आमटी इतकी चविष्ट होते की गरमागरम भातावर वाढली की 2 वेळा वाढून घ्यावीशी वाटते. कधी अचानक पाहुणे आले किंवा महिन्याच्या शेवटी किचन रिकामं झालं, तेव्हा ही रेसिपी तुमची खरी मैत्रीण आहे. कमी साहित्य, कमी वेळ आणि चव मात्र जबरदस्त. चला तर मग आज बनवूया घरात काही भाजी नसताना सुद्धा सगळ्यांना बोट चाटायला लावणारी झणझणीत मसालेदार गोळ्यांची आमटी. तर याच्यासाठी सर्वात आधी मी इथे 1 वाटी बेसन पॅनवर भाजून घेतलं आहे. गोळे किती बनवायचे त्यानुसार तुम्ही बेसन घ्या, कमी जास्त बेसन घेऊ शकता. इथे मी 1 वाटी बेसन पॅनवर भाजून घेतलं. मंद आचेवर सुगंध सुटेपर्यंत याला भाजायचं आहे. बेसन का भाजायचं? तर आपण जेव्हा आमटी बनवतो गोळ्यांची, तर जे आपण गोळे खातो बेसनाचे, ते आपल्यावर चिपकतात, टावला चिपकतात किंवा ते असे पिठाळ लागतात. तर अशा प्रकारे जर बेसन आपण भाजून घेतलं ना, तर पिठाळ न लागता चविष्ट लागतात. आता मी ते बेसन थंड होण्याकरिता ठेवून दिलं आहे आणि याच पॅनमध्ये मी आता 1 मोठा कांदा उभा कापून भाजून घेतला आहे तेल टाकून, आणि यामध्ये मी ओलं खोबरं घेतलं आहे. थोडंसं तुम्ही सुकंही घेऊ शकता. आता हे छान भाजायचं आहे. आणि आता याच्यात मी 1 टमाटर कापून टाकणार आहे, तेही पण मी भाजून घेणार आहे. आणि 2 हिरव्या मिरच्या आणि थोडासा लसूण. आता हे सर्व छान आपल्याला भाजून घ्यायचं. आता हा मसाला आपल्याला नरम करून घ्यायचा आहे. आता हा भाजल्यानंतर याच्यात थोडं झाकण ठेवून द्यायचं थंड होईपर्यंत. आणि हा मसाला थंड होण्यासाठी याचं झाकण ठेवून द्यायचं आणि थंड झाल्यानंतर आपल्याला ह्याला वाटून घ्यायचा. तर इथे मी आता झाकण ठेवते. 1 ते 2 मिनटासाठी मी झाकण ठेवलं. नरम झालेला आहे मसाला. आता आपल्याला घ्यायचा याला वाटून. आता इथे मी 1 मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घेतली आणि हा भाजून घेतलेला मसाला टाकून घेतला. आता थोडंसं पाण्याची गरज लागली तर पाणी टाकायचं, नाहीतर हा मसाला असाच वाटून घ्यायचा. मी इथे थोडं पाणी टाकून वाटून घेणार आहे. तर मी आता छान असा बारीक हा मसाला वाटून घेणार आहे. मसाला वाटून घेतला आहे. आता इथे आपल्याला थंड झालेलं बेसन घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये थोडीशी हळद, थोडा हिंग, चवीनुसार मीठ, अर्धा चम्मच मिरची पावडर आणि थोडासा गूळ टाकायचा आहे. गूळ टाकल्याने खूप छान लागतात. गोड म्हणजे थोडी गोड चव पण येते या गोळ्याच्या आमटीला. आणि मी जे मसाला वाटून घेतला तो मी 1 ते 1.5 चम्मच टाकून घेतला. याने पण टेस्ट छान येते. तर हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं. याच्यात थोडं तेल पण टाकायचं आणि थोडं पाणी टाकून याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा. आता हे मी पहिले पण सांगितलं की तुम्हाला गोळे किती बनवायचे त्यानुसार तुम्ही पीठ घ्या. मला थोडेसेच बनवायचे आहेत म्हणून मी थोडंच पीठ घेतलं आहे. आता मी थोडं पाणी टाकून हा घट्टसर गोळा असा मळून घेते. तर खूप छान भाजी लागते ही. तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत खाऊ शकता आणि गरम गरम तर खूपच टेस्टी लागते. नॉनव्हेजच्या चवीलासुद्धा ही भाजी फेल करते. तर ही भाजी जर तुम्ही खाल्ली ना तर नॉनव्हेजची चव पण विसरून जाल, तेवढी चविष्ट होते. आता इथे मी घट्टसर पिठाचा गोळा मळून घेतला आणि आता याचे आपल्याला छोटे छोटे गोळे बनवायचे. त्याआधी याच्यात थोडंसं तेल टाकायचं, कारण मग या हाताला चिपकणार नाही. तर मी याचा मऊ गोळा मळून घेतला आहे आणि आता याचे छोटे छोटे मी गोळे करून घेणार आहे. तर ही रेसिपी पूर्ण बघा आणि रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा. आता इथे मी छोटे छोटे गोळे करून घेतले. याच्यापेक्षा छोटेसुद्धा तुम्ही करू शकता किंवा याच्यापेक्षा थोडे मोठेसुद्धा करू शकता. किंवा तुम्हाला जर हे गोळे तळून याची आमटी बनवायची असेल तरीसुद्धा तुम्ही बनवू शकता, किंवा उकडून बनवायची असेल तर उकडूनसुद्धा बनवू शकता. पण मी आता डायरेक्ट याला आमटीत सोडणार आहे. तर आता इथे मी हाच पॅनमध्ये, ज्या पॅनमध्ये मी मसाला भाजून घेतला ना, त्याच पॅनमध्ये मी अर्धा पळी तेल टाकून घेतलं. आता या तेलामध्ये मी अर्धा चम्मच मिरची पावडर, 1 चम्मच मसाला, थोडीशी हळद, थोडा हिंग टाकून हा मसाला पहिले छान फ्राय करून घ्यायचा तेलामध्ये. आणि आता याच्यामध्ये वाटलेला मसाला टाकून हा मसाला पण छान फ्राय करून घ्यायचा. आता तुम्हाला याचा रस्सा किती बनवायचा त्यानुसार तुम्ही खोबरं, कांदा, टमाटर हा मसाला वाटून घ्या. मला कमी बनवायचा आहे म्हणून मी कमीच घेतलेलं आहे साहित्य. तर इथे मी छान असा मसाला फ्राय करून घ्यायचा. आता या मसाल्याला तरी येण्यासाठी याच्यावर थोडंसं झाकून ठेवायचं. 1 ताट ठेवायचं 1 ते 2 मिनटं आणि हा मसाला मंद आचेवर छान शिजू द्यायचा. आता बघू शकता मसाल्याला छान तरी आलेली आहे. आता याच्यामध्ये 1 ग्लास गरम पाणी टाकायचं. मी ते पाणी थोडं कोमट करून घेतलेलं आहे, ते टाकून घेतलं मी. आणि आता चवीनुसार मीठ टाकायचं. पाण्याला ह्या छान उकळा येऊ द्यायचा. आणि उकळा आल्यानंतर आपण जे गोळे बनवले आहेत ना ते ह्याच्यात टाकायचे. तर अशा प्रकारे तुम्ही बेसनापासून
गोळ्याची आमटी तयार करू शकता। आता कधी कधी काय होतं, आपल्या घरातल्या भाज्या सर्व संपलेल्या असतात किंवा महिन्याच्या अखेरीस राशन पण काही संपलेलं असतं, म्हणजे भाज्या वगैरे थोडे संपलेल्या असतात। अशा त्या वेळेस तुम्ही या बेसनापासून ही आमटी बनवून खाऊ शकता। खूप चविष्ट भाजी होते आणि वेळ पण खूप कमी लागतो। तर इथे आता उकळा आलेला आहे, तर गोळे मी टाकलेले आहेत, आता शिजू द्यायचं आहे। आता हे गोळे कसे शिजले ते मी पुढे तुम्हाला सांगते। तर आता याच्यावर मी थोडंसं झाकून ठेवणार आणि हे गोळे छान शिजून घेणार आहे। तर आता मी झाकण काढून दाखवते तुम्हाला, बघू शकता हे गोळे थोडे फुगून ना वरती आलेले आहेत। ते फुगलेले असले ना तर समजून जायचं की शिजलेले आहे। आता ही गोळ्याची आमटी ना रेडी झालेली आहे। आता मी ताटात घेते। आता हे ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान लागते, पण मी इथे चपाती घेणार आहे। तर ही गोळ्याच्या आमटीची रेसिपी रेडी झालेली आहे। तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा। चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा। चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन। बाय, जय महाराष्ट्र।